मधला सगळ्यात लास्ट पार्ट कुठला पार्ट आहे तर न्यूक्लिअर एनर्जी. तर न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय इज अ एनर्जी रिलीज when nuclear undergoes a nuclear reaction. आता न्यूक्लिअर रिएक्शन कुठल्या when one nucleus or pair of nuclei due to their interaction एका न्यूक्लियसचं दोन सबस्टन्स मध्ये डिवाइड झालं किंवा दोन ऍड झाले तर अंडरगो चेंज इन देअर स्ट्रक्चर ऑब्विसली होणार and resulting new nuclei and generate energy in this process due to mass defect, okay, is called as what a nuclear energy. में न्यूक्लियर एनर्जी में क्या होता है कि दोन पार्ट में न्यूक्लियर फिशन एंड न्यूक्लियर फ्युजन. फिशन मध्ये काय होतं की आणि फ्युजन मध्ये काय होतंय त्याचा डिस्कस करा इन डिटेल म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. तर त्यातला पहिला पार्ट आहे न्यूक्लियर फिशन. आता यामध्ये काय होतं इकडे आपल्याकडे एक युरेनियम ऍटम आहे बघा, दिस वन, okay, 235 atomic mass number and 92 atomic number is bombarded with one neutron. मग न्यूट्रॉन तेव्हा आपण बंबार्ड केला, स्ट्राईक केला तर काय झालं 23692 असा एक अनस्टेबल युरेनियम तयार झाला आणि त्यातून दोन सबस्टन्स मिळाले. कुठले? ओके, बेरियम अँड क्रिप्टॉन. आणि 3 इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले. 3 इलेक्ट्रॉन 3 न्यूट्रॉन. ओके, आता जर आपण याचं मास बघितलं कुणाचं ह्या दोघांचं, ह्या पेरेंट न्यूक्लियस पेक्षा ह्याचं मास काय, पेरेंट न्यूक्लियस पेक्षा ह्याचं मास कमी आहे. मग ते मास डिफेक्ट जी एक्स्ट्रा मास एनर्जी आहे, एक्स्ट्रा एनर्जी बाय आइन्स्टाईन इज अपियर्स इन टर्म ऑफ एनर्जी, म्हणजे एनर्जी रिलीज होते. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर फिशन. ओके, so nuclear fission which was discovered in 1939 by German scientists Otto Hahn and Strassmann discovered nuclear fission theory आहे फक्त. काय म्हटलंय a uranium atom when bombarded with neutrons म्हणजे ही स्टेप spills into smaller atom of barium and krypton. ओके, याचा रिझल्ट काय होतोय रिझल्टिंग ओके ट्रॅप म्हणजे ब्रेक झाल्यानंतर ते ट्रॅव्हल विथ व्हेरी हाय वेलॉसिटी अँड रिलीज अ टर्मिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते. आता ओरिजिनल मास डिफेक्ट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्या न्यूक्लिअर फिजन मध्ये. The original uranium nucleus has a greater mass then some of the masses of resultant fragments म्हणजे barium and krypton. And this mass defect convert directly into energy as described by Einstein mc square. Okay, a nuclear reaction equation आपण शिकलो बघितलं. ह्यात जी एनर्जी तयार होते ओके आपण जर कंट्रोल फॅशन मध्ये यूज केलं तर वी यूज इट फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज अ एक्झाम्पल ऑफ कंट्रोल फिशन यूज इन न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट to generate electricity application. And bad application is atom bomb. हिरोशिमा नागासाकी म्हणजे ॲटम बॉम्ब यूज केले. न्यूक्लिअर फिशनच त्याचं ओरिजिन म्हणजे एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर फिशन इज ॲटम बॉम्ब. ओके, सो हे न्यूक्लिअर फिशन. आता ह्यामध्ये चेन रिॲक्शन म्हणजे काय, प्रत्येक रिॲक्शनला प्रत्येक न्यूक्लिअर फिशनला 3 इलेक्ट्रॉन 3 न्यूट्रॉन तयार होतात. मग हे 3 न्यूट्रॉन काही वेळा 4 होतात, काही वेळा 2 होतात, ऍव्हरेज 2.7 धरलं ते परत युरेनियम ऍटमला स्ट्राईक होतात. मग आणि पुन्हा स्ट्राईक झाल्यानंतर बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतं, पुन्हा 3 इलेक्ट्रॉन तयार होतात. मग ह्यामुळे काय होतं की चेन तयार होत आहे.
प्रचंड हीट तयार होते, लॉट्स ऑफ हीट तयार होते, जे ऍटम बॉम्ब मध्ये तयार होते, ती न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये कंट्रोल फॅशन मध्ये होते. त्याला चेन रिएक्शन म्हणतात. आता कसं दिलंय बा थेरी? न्यूट्रॉन्स आर प्रोड्यूस ड्युरिंग न्यूक्लिअर फिशन. किती प्रोड्यूस? 2, 3, 4. आपण ऍव्हरेज घेतलं 2.7 न्यूट्रॉन्स पर रिएक्शन. These neutrons are absorbed by other uranium nuclei and produce 23692 uranium, which undergoes further fission. This creates cascading effect, rapidly increasing number of neutrons as well as fission. Rapid increase in fission leads to rapid increase in energy produced, which result in explosion. So in nuclear reactor method are used to control or stop the chain reaction and control fission generate heat. Okay, which when converted into electricity or turbines and other equipment. Control fashion मध्ये जर यूज केलं चेन रिएक्शन तर ते न्यूक्लिअर रिएक्टर, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. अनकंट्रोल मॅटर चेन रिएक्शन म्हणजे ऍटम बॉम्ब. Okay, like this discussion is there of nuclear fission and last part nuclear fusion. तर हे बरोबर उलट आहे. यामध्ये काय होतंय बघा की 2 हायड्रोजनचे ॲटम किंवा आयसोटोप एकत्र होऊन हेलियम तयार झाला. मग ह्यामध्ये लक्षात घ्यायचं, ह्या दोघांचं मास आपण बघितलं आणि ह्या प्रोडक्टचं मास तर हे कमी आहे. मग मास डिफेक्ट झाला त्यामुळे एवढी एनर्जी झाली. हे एक्झाम्पल आहे न्यूक्लिअर फ्युजनचं. ओके, मग न्यूक्लिअर फ्युजन मी काय म्हणले बघा, when two lighter nuclei are fused to form a heavier nucleus, a process is called as a nuclear fusion. Yes, बरोबर आहे. टू लाइटर न्यूक्लिआय न हेवियर न्यूक्लियस झाला. बरोबर. लार्ज एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस का झाली तर देयर इज अ मास डिफेक्ट. ओके, न्यूली फॉर्म न्यूक्लियस हॅज म्हणजे दोन्ही हॅज स्मॉलर मास देन सम ऑफ मासेस ऑफ फ्यूज न्यूक्लिआय. हे दोघांचं मास घेतलं आणि कम्पेअर टू याची केलं तर हे मास जास्त आहे आणि त्यामुळे मास डिफेक्ट्स कन्वर्ट इनटू एनर्जी. ओके, when two neutrons get fused, alpha particles are emitted. Okay, and 24 ME energy is released. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल सांगितलं. A fusion required very high temperature, about 10⁵ degrees Celsius. And these reactions are called as thermonuclear reactions. Energy generated in sun is because of nuclear fusion. Okay, आता हे जी रिएक्शन आहे एक्सप्लेनेशन बघा. ओके, in this process two light hydrogen nuclei known as protons combine म्हणजे fuse to form a heavier nucleus deuterium along with positron e raised to 4 म्हणजे positron, and this release energy 0.2 MeV. This type reaction of fundamental process in star including sun where immense heat and pressure allow nucleus to overcome electric repulsion and fuse. सो अजून तर ह्यावर क्वेश्चन विचारलेले नाही. फिशन मध्ये काय होतंय, आपण युरेनियमला बंबार्ड करतो न्यूट्रॉनवर आणि फ्युजन मध्ये काय होतंय, लाईट न्यूक्लिआय फ्यूज टू फॉर्म अ हेवी न्यूक्लिआय, बट त्यामध्ये मास डिफेक्ट दोन्हीमध्ये होतंय आणि मास डिफेक्टमुळे एनर्जी रिलीज होते. असा कन्सेप्ट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी आहे. ओके, वाचून तुम्हाला कळेल. व्हिडिओ बघा आणि वाचून बघा, व्हिडिओ बघा. डाऊट असेल तर मला विचार. ओके, आता इथं आपला ऍटम अँड न्यूक्लिअर सिलेबस संपला. नेक्स्ट टॉपिक सेमीकंडक्टर.